नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार। राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्याचंही निरीक्षण। स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्गात पोलिसांकडून वाहनांची तपासणी, भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा सेना आमदार निलेश राणेंचा आरोप। नेत्यांच्या आरोपांनंतर पोलिसांकडून कसून तपासणी। संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप झाली व्हायरल। संगमनेर या ठिकाणच्या व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याची देखील ऑडिओ क्लिप व्हायरल, तर ऑडिओ जुना असून तो एडिट केल्याचा खताळ यांचा दावा। शिर्डी नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला। नवी भाजप विरुद्ध जुनी भाजप लढत रंगण्याची शक्यता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे जुने कार्यकर्ते बाबू पुरोहित यांच्याकडून पॅनल उभा करत राधाकृष्ण पाटील यांना आव्हान। परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची रॅली। त्यांच्या पत्नी राजश्री धनंजय मुंडे या देखील प्रचाराच्या मैदानात उतरल्या। नगर परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात। मुंडे बहीण भाऊ महायुतीच्या माध्यमातून एकत्र। बीडमधल्या परळी नगर परिषद निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे परळीच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही, महायुतीचाच झेंडा फडकणार, राजश्री धनंजय मुंडे यांची ही प्रतिक्रिया। नगराध्यक्ष निवडून द्या, दर 3 महिन्याला नगरपालिकेमध्ये दिसेल, पंकजा मुंडे यांचं मतदारांना उद्देशून आवाहन। पालकमंत्री असताना माजलगावात किती वेळा आलात, प्रकाश सोळंकेंचा सवाल। दर 3 महिन्याला परळीमध्ये गेले असतात तर परळीमध्ये जिंकला असता, सोळंके यांची टीका। ज्याच्यासाठी माझं घर फुटलं तोच आज माझ्या विरोधात उभा, धनंजय मुंडेंची नाव न घेता दीपक देशमुखांवर टीका। दीपक देशमुख धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक। आगामी निवडणुकीत दीपक देशमुखांची पत्नी पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात। शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष फुलचंद कराड यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। पक्षात खालच्या फळीमध्ये काम करत असताना माझी कुचुंबना होत होती, पक्ष प्रवेशावेळी फुलचंद कराड यांची ही प्रतिक्रिया। केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावरती मनसेला मोठा धक्का। कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा राजीनामा। गेल्या आठवड्यात रवींद्र चव्हाणांसोबत एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यानं भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा। कुर्डुवाडीमध्ये भाषणावेळी महाराष्ट्राचा कोहिनूर असा उल्लेख केल्यानं अजितदादांनी निवेदकाला फटकारलं, तर भाषण करत असताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी गळ्यात टाकलेला पंचाही अजितदादांनी काढून टाकला। चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषद निवडणुकीमध्ये आजी माजी शिवसैनिक आणि नगरसेवक मैदानात। भद्रावती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकमेकांविरोधात लढणार। बुलडाण्यातील मेहकर आणि लोणार नगर पालिकेमध्ये शिंदेंच्या सेनेची सत्ता येणार, काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचा परिणाम होणार नाही, संजय रायमुलकर यांच्याकडून विश्वास व्यक्त। गोरेगाव नगरपंचायत आणि तिरोडा नगर परिषदेवरती आमचा विजय हा निश्चितच। निवडणुकीमध्ये भाजप एकतर्फी विजय मिळवणार, भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा दावा। पंढरपुरात ईव्हीएमची चाचणी करण्याची उत्तम जानकरांची मागणी, तर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चाचणी करण्याची जानकरांची ही मागणी। चिपळूणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, त्यामुळे चिपळूणमधील निवडणुकीच्या मैदानामध्ये काँग्रेसचे 2 गट यामध्ये सामना रंगणार। नांदेडमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुखांचं फुटपाथवरती कंटेनरमध्ये कार्यालय, तर श्रीकांत शिंदेंच्या हस्ते संपर्क कार्यालयाचं उद्घाटन। नांदेडच्या सावंगी भागामध्ये हे कार्यालय। चंद्रपूरमध्ये भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जनतेने पिटाळलं। वॉर्डातील समस्यांवरून अनिल धानोरकरांचा जनतेनं जाब विचारला, प्रश्नांची उत्तरं देऊ न शकल्यानं अनिल धानोरकरांचा काढता पाय। अनिल धानोरकर हे खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मोठे दीर। उमरग्यात आमदार म्हणण्यावरून आजी माझ्या आमदारांमध्ये जुंपली, माजी आमदार म्हणून घ्यायला त्यांना लाज वाटते। आमदार प्रवीण स्वामींची माजी आमदार ज्ञानेश्वर चौगुलेंवर टीका। लोकांच्या मनातील भावना मी रोखू शकत नाही, चौगुलेंचं प्रत्युत्तर। नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू। विधिमंडळ अधिकारी कर्मचारी नागपूरमध्ये दाखल, तर 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन।
सोलापूर या ठिकाणच्या मोहोळमध्ये प्रचारादरम्यान भाजप आणि पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने, दोन्ही पक्षांच्या प्रचार प्रमुखांकडून हस्तांदोलन, मोहोळ नगराध्यक्ष पदासाठी अश्विनी जाधव आणि शीतल क्षीरसागर मैदानात. सांगलीच्या जतमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांची सभा, मुख्यमंत्री फडणवीसांनी फोनद्वारे सभेत उपस्थित जनतेला केलं संबोधित. यावेळेस आमदार गोपीचंद पडळकरही होते उपस्थित. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये सभेला पोहोचण्यासाठी शिंदेंची धावाधाव. कालच्या संगमनेर या ठिकाणच्या सभेत अवघे 5 मिनिट असताना एकनाथ शिंदे सभास्थळी. आचारसंहितेची वेळ मर्यादा पाळण्यासाठी शिंदे आणि पोलिसांची धावाधाव. एकनाथ शिंदेंनी प्रत्येक नगरपालिकेला दत्तक घेण्याचं आश्वासन दिलं, मात्र सर्वच नगरपालिका दत्तक घेऊ शकत नाही. कोकाटेंची एकनाथ शिंदेंवर टीका. तर शिंदेंनी 10 वर्षात कुठल्याही नगरपालिकेला भरीव निधी दिला नाही असाही केला आरोप. मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हच्या उद्घाटनासाठी मनोज जरांगे मुंबईमध्ये. स्थानिक निवडणुकीमध्ये मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडा, त्याशिवाय मराठा समाजाची ताकद करणार नाही, मनोज जरांगे यांचा इशारा. सुरेश धस यांची नार्को टेस्ट करा. रामखाडे हल्ला प्रकरणी कोण दोषी हे समोर आलं पाहिजे, पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांचीही मागणी. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी आता शीतल तेजवानीला पुणे पोलिसांची तिसरी नोटीस. पोलीस चौकशीला हजर राहण्यासाठी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आता नोटीस बजावली. अमित शहा काल संध्याकाळपासून दिल्लीच्या बाहेर आल्याचं त्यांच्या ऑफिसकडून सांगण्यात आलेलं आहे. अंजली दमानिया यांची माहिती. तर शहा रविवारी उशिरा परततील, त्यामुळे सोमवारी मला वेळ कळवण्यात येणार असल्याचं दमानिया यांचं सांगणं. पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये खारगे समितीसमोर दिग्विजय पाटलांच्या वकिलांकडून लेखी उत्तर. खारगे समितीसमोर आजची सुनावणी संपली. दिग्विजय पाटलांना पुन्हा 5 डिसेंबरला हजर राहावं लागेल. महिलांकडे बघून अश्लील हावभाव करणाऱ्या रिक्षाचालकाला स्थानिक नागरिकांकडून चोप. पुण्यातील वारजे परिसरातील घटना. मद्यपी रिक्षाचालकानं लघुशंका करताना महिलेकडे पाहून आक्षेपार्ह इशारे केलेले. डोकं गरम करू नको, माझा भाऊ पोलिसात ते चुकीच्या पद्धतीने बस चालवल्यानं नागरिकांनी जाब विचारला. त्यानंतर एपीएमसी चालकाचा मुजोरपणा. मार्केट यार्ड परिसरातला व्हिडिओ व्हायरल. जव्हारमधील स्टेट बँकेच्या एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे शासनाचे 111 कोटी वाचले. डिमांड ड्राफ्टसाठी 111 कोटी लाटण्याचा प्रकार टळला. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत चौकशी. मोठ्या अधिकाऱ्यांचा यामध्ये हात असण्याची देखील शक्यता. जव्हार या ठिकाणच्या स्टेट बँकेच्या डिमांड ड्राफ्टचं हे प्रकरण 111 कोटी रुपये विक्रमगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष निलेश पडवळे यांच्या खात्यामध्ये येणार होते. माजी आमदार सुनील भुसारा यांचा गंभीर आरोप. तर बांधकाम विभागानं ओबी कन्स्ट्रक्शनच्या नावे रक्कम दिल्याची माहिती. अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावरती अदखलपात्र गुन्हा दाखल. ऋषिकेश सरोदे यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा. छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं गुन्हा दाखल. पुण्याच्या दौंडमधील आमदार राहुल कुल यांचा बॅनर अज्ञातानं फाडल्याची घटना. बॅनरवरती रामदास आठवले, राहुल कुल यांच्या फोटोसोबत 2 स्थानिक उमेदवारांचे फोटो. कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त. 14 पालिकेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री चौधरी यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांची सभा. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादा यांच्याकडे, त्यामुळे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. रत्नागिरीमध्ये लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत मायलेकी रिंगणात. मुलगी नगराध्यक्ष पदासाठी, आई नगरसेवक पदासाठी रिंगणात. प्रियंका यादव आणि आई वंदना काटगाळकर निवडणुकीच्या मैदानात. हसन मुश्रीफ यांची कागल इथल्या सभेत टोलेबाजी. समरजित सिंह घाटके मुख्यमंत्र्यांचे आवडते. आमच्यात धमक आहे म्हणून आम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करतो. एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना आम्हाला दृष्ट लावली आहे, जनता आम्हाला काळजं लावेल, मुश्रीफांचा टोला. नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार शिगेला. डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याकडून प्रचाराचा धडाका. नंदुरबार नगरपालिकेत शिवसेना आणि भाजप आमने-सामने. कराड नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आमदार डॉक्टर अतुल भोसलेंच्या सभांचा धडाका. अतुल भोसलेंकडून नागरिकांसोबत संवाद साधत मतदारांना मतदान करण्याचं आवाहन. अहिल्यानगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन. भाजप आणि गृहमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,30,089 रुपयांवर पोहोचले. चांदीच्या दरात कुठलीच वाढ नाही. चांदीचे दर जीएसटीसह 1,70,980 रुपयांवरती स्थिर. येत्या 5 तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता. पुण्यातील बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यव्यापी संपाचा इशारा. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवरती मोर्चा निघणार. अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्र असलेल्या शाळांना 1 आणि 2 डिसेंबरला सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे हे आदेश. जानेवारी महिन्यात 18 रेल्वे गाड्या रद्द होणार. पुणे रेल्वे विभागातील दौंडसह काही महत्त्वाच्या ठिकाणी काम. तर नॉन इंटरलॉकिंग कामांमुळे काही गाड्यांच्या मार्गामध्ये बदल.
नाशिकमधील तपोवन वाचवण्याचा लढा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम रविवारी वृक्षांखाली कवी संमेलन 50 कवींनी सादर केलेल्या कवितांचं संयुक्त निवेदन कुंभमेळा मंत्र्यांना देणार। इचलकरंजी या ठिकाणच्या आयजीएम रुग्णालयातील सिटी स्कॅन एक्सरे सेवा बेमुदत बंद 10 महिन्यांपासून शासनाकडील बिल थकबाकीमुळे सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय रुग्णाच्या नातेवाईकांची पळापळ। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातीवली उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला। उड्डाणपूल बंद त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानं वाहन चालकांची गैरसोय दूर। सोलापुरात ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। ऊसाला पहिली उचल 3400 रुपये देण्याची मागणी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोलापूर विजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। नाशिकच्या येवला बाजार समितीमध्ये बारदान अभावी सोयाबीन खरेदी रखडली। तातडीने बारदान उपलब्ध करून खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। येवला खरेदी विक्री केंद्रावर 327 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून सोयाबीनसाठी नोंदणी। नांदेडमध्ये शुक्रवार बाजार रस्त्यावर भरवण्यात आला त्यामुळे महापालिकेचे निर्बंध। यावरती आक्रमक भाजीपाला विक्रेत्यांना हटवण्यासाठी मोठा पोलिसांचा बंदोबस्त। पोलीस आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमकही। रस्त्यावरती भाजीपाला फेकून प्रशासनाचा करण्यात आला निषेध। मुंद्यामध्ये थकीत वीज देयकामुळे 36 गावांना पाणीपुरवठा करणारी योजना 15 दिवसांपासून ठप्प। आमगावात पिण्याच्या पाण्याची समस्या, पाण्यासाठी नागरिकांची पायपीट। पुणे जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये 19,000 शेतकऱ्यांचे 7,500 हेक्टरवर नुकसान। जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे 10,75,00,000 नुकसान भरपाईची देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी शासनाच्या विविध कृषी योजनांपासून वंचित। अजूनही 21.66% शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही, त्यामुळे विविध योजनांच्या लाभापासून दूरच। नागपूरमध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ। पीक विमा नोंदणीसाठी शेवटचे 3 दिवस उरले। पूर्व विदर्भामध्ये फक्त 766 शेतकऱ्यांकडून पीक विम्यासाठी नोंदणी। अतिवृष्टीतील नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ। शेतीमध्ये 400 मीटरपर्यंत ड्रोन उडवण्यासाठी आता परवानगीची गरज नाही। कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून हा निर्णय। धान खरेदीसाठी 12 लाखांहून अधिक क्विंटलचं उद्दिष्ट। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून लवकरच धान खरेदीला सुरुवात होणार, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। करमाळ्यातील पातोडीमध्ये संत बाळूमामा मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन। वर्धापन दिनानिमित्त त्रेदिनी सप्ताहाचं केलं आयोजन। सप्ताहाच्या माध्यमातून प्रवचन, कीर्तन, विविध कार्यक्रमांचंही आयोजन। बीडमध्ये माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागणाऱ्या तरुणाला मारहाण। उपसरपंचांच्या पतीकडून तरुणाला मारहाण। वडगाव पोलिसांमध्ये गुन्हा देखील केला दाखल। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 111 कोटी चोरण्याचा प्रयत्न। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जव्हार विभागातील धक्कादायक प्रकार। सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अंतर्गत चौकशीही सुरू। दिल्लीमधील बॉम्बस्फोटादरम्यान तोतया आयएएस अधिकारी महिला अधिकारी कल्पना भागवत दिल्लीमध्ये वास्तव्यास। महिलेकडे पाकिस्तानी, अफगाणिस्तानी, सौदी अरेबिया, बांगलादेशच्या व्यक्तींची नावं सेव्ह असल्याची माहिती। एटीएसच्या तपासामध्ये ही माहिती आली समोर। कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील धक्कादायक घटना आली समोर, तर गप्पा मारण्यासाठी साथीदाराला सोडला नाही म्हणून कैद्याची पोलिसांवर दगडफेक। जटापटीमध्ये पोलीस हवालदार किरकोळ जखमी। कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल। परभणीमध्ये भीमा, कोरेगाव, अलीनगर, अंबिकानगर भागातील वीटभट्ट्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। या वीटभट्ट्यांच्या विरोधात नागरिकांचं उपोषण। वीटभट्ट्या तात्काळ इतरत्र स्थलांतरित करण्याची नागरिकांची मागणी। पुण्यात कोयता गँगची दहशत सुरू। विमाननगरमध्ये कोयता गँगकडून एका पानटपरी व्यावसायिकावरती हल्ला। गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी। संभाजीनगरमध्ये तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी महिला हवालदारानं मागितली लाच। कारवाई न करण्याच्या मोबदल्यामध्ये 20,000ची लाच घेताना महिलेला रंगेहात पकडलं। पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। अधिकचा तपासही सुरू।